रामलल्ला मंदिराचा हा सुंदर देखावा साकारलाय महिला पोलीस अंमलदार यांच्या घरी। आपण आत्ताच बघितलंय व्हिज्युअल्स। अतिशय सुबक आणि सुंदर हा रामलल्ला मंदिरचा देखावा। गणपती बाप्पाच्या आगमनानं सर्वत्र चैतन्याचं वातावरण आहे। नाशिक शहर पोलीस देखील आपापल्या घरी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतायत। सोबतच सार्वजनिक गणेशोत्सव ठिकाणी आपले कर्तव्य पण ते बजावतायत। नाशिक शहर पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदार यांनी आपल्या घरात अयोध्येमधील प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराचा देखावा साकारला। पोलीस अंमलदार सोनाली जाधव आणि त्यांचे भाऊ बंधू यांनी आपल्या घरी गणेशोत्सवानिमित्त इको फ्रेंडली आरास साकारली। पुठ्ठा, कागद आणि लाकूड यांचा वापर करून रामलल्लांचा सुंदर देखावा या ठिकाणी उभारण्यात आला। या देखाव्याला अतिशय सुंदर अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे। नाशिक शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांना देखील हा देखावा बघण्याचा मोह आवरला नाही आणि बाप्पांची आरती करण्यासाठी देखील त्यांना आमंत्रित केले असता त्यांनी बाप्पांची आरती केली या ठिकाणी। आणि या देखाव्याबाबत त्यांनी सोनाली जाधव यांचं कौतुक केलं। संपूर्ण नाशिक शहरामध्ये गणेशोत्सवाची धामधूम आहे। हा उत्सव अत्यंत उत्साहापणे साजरा करण्यात येत आहे। या निमित्ताने आज पार्क साइड या ठिकाणी आमच्या महिला पोलीस अंमलदार जाधव मॅडम ह्या राहतात। त्यांचे बंधू सुनील खापरे हे सुद्धा या ठिकाणी राहतात। या निमित्ताने त्यांच्या घरी आज पूजेचं आमंत्रण होतं। आल्यानंतर या ठिकाणी अयोध्याची जी राम मंदिरची प्रतिकृती त्यांनी स्वतः 15 दिवस कष्ट घेऊन उभी केलेली आहे। अतिशय हुबेहूब अशी या ठिकाणी हा देखावा तयार करण्यात आलेला आहे। अतिशय सुंदर देखावा आम्हाला या ठिकाणी पाहण्यास मिळाला। श्रीराम श्री गणेश यांच्या कृपेने या संपूर्ण कुटुंबाला त्यांच्या भावी आयुष्याला आरोग्य लाभो अशी या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद। थँक्यू। नमस्कार, मी सुनील खापरे। आम्ही गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये अयोध्येला रामदर्शनासाठी गेलेलो होतो। तिथून परतल्यानंतर तिथलं जे वातावरण, भक्तिमय वातावरण पाहिलं तेव्हापासून आमच्या मनात अशी आम्ही खुणगाठ बांधली की यावर्षी आपण गणपतीमध्ये आपण जसं अयोध्येला गेलो यावेळेला गणपतीला आपण अयोध्याच आपल्या घरी घेऊन जाऊ। आणि त्या विचाराने इतके प्रेरित झालो। यासाठी आम्ही जवळपास 1 महिन्यापासून आमचा तो विचार मनात होता आणि तो सत्यात उतरवण्यासाठी आम्ही अयोध्येची जी वेबसाईट आहे ट्रस्टची, त्या ट्रस्टच्या वेबसाईटवरून प्लॅन डाउनलोड केले। त्यानंतर ॲनिमेशन व्हिडिओवरून जे मंदिराचे जे ॲक्च्युअल जो व्हिडिओ आहे त्याचे स्क्रीनशॉट घेऊन मंदिराची प्रतिकृती आम्ही साकारण्याचा प्रयत्न केला। या कामी आम्ही रोज रात्री साधारणपणे 20-25 दिवसापासून रोज रात्री आम्हाला 12 ते 1 वाजेपर्यंत आम्ही काम करायचो। त्यासाठी माझी 2 मुले स्पंदन खापरे, स्मित खापरे, पत्नी पूजा खापरे आणि माझी बहीण सोनाली जाधव बुरसे ही आम्ही रोज रात्री रात्री 12-1 वाजेपर्यंत याची मेहनत घ्यायचो। आणि शेवटी ज्या वेळेला गणेश स्थापना होण्याच्या अगोदर 2 दिवस अगोदर ज्यावेळेस आम्ही तो सगळा सेटअप लावला, अक्षरशः आम्हाला एकदम कृतकृत्य झालं। साक्षात आमच्या समोर अयोध्येचं मंदिर उभं राहिलं आणि जसं आम्ही ते शेवटी सर्व सेटअप लावून आम्ही जागेवर ठेवलं, अक्षरशः आम्हाला असं वाटलं की खरोखर रामलल्ला आमच्या घरी आलेले आहेत। लाडक्या गणरायाच्या आरास करण्यासाठी गेल्या 1 महिन्यांपासून महिला पोलीस अंमलदार जाधव आणि त्यांचे भाऊ आणि खापरे कुटुंबीय यासाठी मेहनत घेत होते आणि त्या मेहनतीचं फळ आपण बघतो आहोत की अतिशय नयनरम्य, नयन मनोहर हा देखावा, हा रामलल्लाचा मंदिराचा देखावा आपल्या समोर उभा आहे। गणपती बाप्पा मोरया। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।